हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर न्यू व्लॉग. आणि मी आहे तुमची लाडकी सोनाली आणि खास तुमच्याकरता घेऊन आली मी नवा व्लॉग. आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला आमचा दक्ष तर दिसत असेल काहीतरी युनिक म्हणजे आजचा कॉन्सेप्टच आम्ही तो केला होता, थोडासा वेगळा होता. आणि आज फर्स्ट टाइम तुम्ही मला फर्स्ट टाइम मी लग्न करणार आणि आज फर्स्ट टाइम तुम्ही मला ह्या लुकमध्ये पाहणार आहात, कारण की आज मी वेअर केला पिंक 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 पिंक. आज मी झाली पिंक आणि पिंक कलरचा ड्रेस मी आज वेअर केलेला आहे. आणि आजचा कॉन्सेप्ट थोडासा वेगळा होता, हटके होता. सो तो तुम्ही पाहणारच आहात आणि नक्की पहा, कारण की ज्यावेळेस तुम्ही व्लॉग ज्यावेळेस तुम्ही कॉमेडी व्हिडिओ बघता त्यावेळेस तर तुम्हाला समजेल ना की नक्की आम्ही व्हिडिओमध्ये काय घेऊन आलोय. त्यामुळे नक्की 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 तुम्ही पहा आणि आवडल्यास लाईक करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि भरभरून आम्हाला प्रेम द्या. भरभरून तुमच्या प्रेमाची गरज आहे, तर प्लीज नक्की हा ब्लॉग पहा. तुम्हाला खूप तुम्ही म्हणजे हसून हसून येडं होतं, एन्जॉय करता. आणि माझा हा लुक कसं वाटतं हे मला नक्की सांगा. थोडासा आज मी वेगळ्या प्रकारचा ड्रेस, नेहमी मी कुर्ती वेअर करत असते, पण आज मी पंजाबी सूट वेअर केलेला आहे. त्याच्यावर मस्त अशी डिझायनर ओढणी आहे आणि खूप छान, मला तर खूप छान असं वाटलं. हा, आणि कलर देखील मला खूप छान वाटला, कारण की इतका फेंट कलर मी यूज करत नाही. तुम्हाला पण माहिती, मी नेहमी थोडेसे डार्क कलर यूज करते. आज फर्स्ट टाइम इतका मी फेंट कलर वेअर केलाय, पण तसंही म्हणजे असं छान वाटतं. रंग खूप छान वाटते ड्रेसचाही, आणि तो ड्रेस माझ्यावरही खूप छान वाटतं. त्याच्यामुळे छान वाटतंय मला. हो मॅडम, सगळे ते ड्रेस घालतात, काय म्हणतात आजच यूज करतोय हो ड्रेस. तसं नाही बोलले मी, की मी नेहमी लॉंग कुर्ती यूज करते. ठीक आहे, आज पंजाबी सूट वेअर केलाय, लॉंग कुर्ती हाफ स्लीव्ज हा, याच्यावरती डिझायनर ड्रेस आहेत ना, ह्याला पंजाबी सूट बोलतात. ठीक आहे. हा, सो आज मी फर्स्ट टाइम पंजाबी सूट वेअर केलं. ह्याच्या आधी मी वेअर करायचे, पण जसं मी ॲज अ रायटर काम करायला लागले तेव्हापासून मग कुर्ती आणि लेगिन्स, कुर्ती आणि जीन्स ह्या गोष्टी मी जास्त वेअर करत होते. त्यामुळे पंजाबी ड्रेस माझ्याकडे नव्हते. एक सेकंड पिहू, मला तुला एक विचारायचं आहे महत्वाचं. आपण जेव्हा रिहर्सल करत होतो तर तुम्हाला प्रश्न पडलाय हा कुठला सूट घालायला दिलाय, तू पंजाबी घातलाय तर खरं सांग पिहू, सस्पेन्स नाही ना याच्यामध्ये? तर तुझंच आहे ना. हा, कुर्ती आणि कॉन्सेप्ट करता तुला तो कुर्ती घालत होते. ठीक, ती तुझी कुर्तीच आहे. सो मी पण त्याच टाईपमध्ये कुर्ती यूज करत होते. हा, आणि पंजाबी ड्रेस ह्या करता मी यूज नव्हते करत, कारण की ह्या अशा लांबड्या त्याच्यावरती ओढण्या असतात, लांबच 2-2.5 मीटरच्या. आणि मग प्रवासात म्हणा किंवा सेटवरती म्हणा, कामामध्ये म्हणा, ह्या अशा ओढण्या सांभाळणं अवघड होऊन जातं. त्याच्यामुळे मी असे ड्रेस वेअर नव्हते करत. आता सध्या मी हा राखी पौर्णिमेचे करता घेतला होता. ह्या वर्षीच्या राखी पौर्णिमेकरता हा ड्रेस माझ्या मिस्टरांनी मला घेऊन दिला होता, की राखी पौर्णिमेच्या वेळेस हा ड्रेस वेअर कर, काहीतरी एक वेगळा दिसेल. परंतु तुम्हाला माहिती आहे माझ्या सासूबाई ॲडमिट होत्या. सासूबाई ॲडमिट होत्या म्हणजे इट्स माय प्लेजर, यू आर लुकिंग गॉर्जियस. आणि आमच्या सासूबाई ॲडमिट असल्यामुळे मला तर राखी पौर्णिमा सेलिब्रेशन करता आली नव्हती. त्याच्यामुळे हा ड्रेस मी वेअरच केला नव्हता. नाहीतर माझं ठरलं होतं राखी पौर्णिमेच्या दिवशी हा ड्रेस वेअर करायचा, फोटोशूट देखील करायचं. आणि काल इतकं कमी म्हणतो, फोटोशूट देखील करायचं आणि जास्त पिऊ नको बोलतो नाही. त्यानंतर आईकडे देखील जायचं. परंतु मला तसं कुठल्याही गोष्टी करता आल्या नाही, फक्त हा एकटाच आईकडे गेला होता. मला काही आईकडे जायला जमलं नव्हतं. शेवटी पोरे हे आईची लाडकी असतात ॲज कम्पेअर टू पोरी. असं काही नाही. सो कुत्ता आणले होते मी, कारण की बऱ्याच वेळ झाला मी व्हिडिओ करतो आणि फॅन लावता येत नाही व्हिडिओज करताना, कारण की नॉईज खूप येतो. आणि जो माझ्याकडे नॉईज एडिटर आहे ना, त्याच्यामध्ये नॉईज एडिट केलं तर मग व्हॉइस आपला फाटतो है ना. त्याच्यामुळे शक्यतो नेटवर्क नाही करत ते. हा, त्यामुळे मग मला ना अजिबात फॅनचा वापर करता येत नाही. मला खिडकी डोर काही ओपन ठेवता येत नाही नॉईजमुळे. आणि आज मी घरीच आहे, आज आपलं हॉटेल बंद आहे त्याच्यामुळे मी घरीच आहे, कारण की
हॉटेलमध्ये आणखीन एक गोष्ट नवीन इम्प्रूव्हमेंट करायची, त्यामुळे थोडंसं थांबलो होतो आणि 2 दिवस झालं परत मिस्टर गावी गेले होते, कारण की सासूबाईंना थोडंसं बरं नव्हतं वाटत. त्यांचा कॉल आला होता की बरं नाही आहे. मग त्याच्यामुळे मग मिस्टर पुन्हा गेले होते तिकडे, मग अशी चालत ते. त्याच्यामुळे आज घरीच आहे आम्ही. आता वाजले रात्रीचे 9 आणि आत्ता म्हणजे 2 दिवस झालं काहीच व्हिडिओ मी पोस्ट नव्हते ना केले, कारण की ते नव्हते घरी. ते घरी नसल्यामुळे आम्ही काही कामं करत नाही शक्यतो जास्त. ते घरी असल्यावरच आमच्याकडनं कामं होतात, ते करून घेतात कामं. पण आमच्या वासामध्ये ना आम्ही करतो, मग दोघं जण मस्त वेळी आम्हाला निवांत राहायला आवडतं. मग आम्ही काहीतरी ना चित्रपट वगैरे डाउनलोड करतो, ते पाहत बसतो. त्यानंतर मग काहीतरी तळणं मळणं चालू. मेन म्हणजे पिहू मास्टर माइंड आहे. पिहू आहे ना, पिहू 10 दिवसाचे व्हिडिओ बनवूनच ठेवती. हां, पण जे यूट्यूबचे व्हिडिओ होते ना ते आता मी सध्या बनवले नव्हते, कारण की मध्यंतरी ना माझ्या मोबाईलमध्ये असं व्हायचं की जास्त व्हिडिओ झाले, एडिट वगैरे करून ठेवले ना की मग नवीन व्हिडिओ एक 5-6 व्हिडिओ जरी आपण एडिट करून ठेवले ना मोबाईलमध्ये, तर मग नवीन व्हिडिओ केल्यानंतर त्याला व्हॉइस कमी येत होता. मग त्याच्यामुळे आता मी शक्यतो मोबाईलमध्ये काही ठेवत नाही. तसंही माझं काय होतं, मी इंस्टाग्रामसाठी आता सध्या तरी जास्त व्हिडिओ करत नाही. स्पेशली 4 दिवसातून 3 दिवसातून एखादा व्हिडिओ असा असतो की तो मी स्पेशली शूट केलेला असतो, किंवा मी रेडी वगैरे होतानाच काहीतरी आपलं शूट केलेलं असतं. हे असं पर्सनली मी त्यासाठी आता सध्या काम करत नाही, कारण माझं यूट्यूबवरती त्यानंतर थ्रेडवरती ग्रोथ खूप छान सुरू आहे. त्यामुळे मी शक्यतो तिकडे जास्त लक्ष देते. जिथे खूप चांगली ग्रोथ सुरू असते मी थोडंसं त्याच्यावरती जास्त फोकस करत असते. त्यामुळे आता सध्या मी तिकडे फोकस करते आणि म्हणून मग पॉसिबल नाही झालं. आणि यूट्यूबचे व्हिडिओ शूट करायचे, मग ते एडिट करायचे, ते पोस्ट करायचे, ह्या कामांसाठी 2 दिवस झाले मी अजिबात वेळ काढला नाही, कारण की जो काही 2 दिवसाचा वेळ होता थोडंसं मलाही तिकडे थकवा वगैरे बरंच आला होता. आम्ही गेलो होतो हॉस्पिटलमध्ये, मी तिथे होते 4-8 दिवस. त्याच्यामुळे मला पण विकनेस वगैरे आला होता. माझा अजून हा पार्ट खूप दुखतो, फक्त एवढाच पार्ट दुखतो माझा, पण खूप दुखतो, इथून इथपर्यंत दुखतंय मला. त्याच्यामुळे मला आणखीन बरं वाटत नाही. आधीमध्ये जे दुखत आहे, आता डॉक्टरांना भेटून आले. डॉक्टरांनी सांगितलं की कॅल्शियमच्या गोळ्या चालू कर, कॅल्शियम कमी झालं की हाडं दुखतात, तसंही असेल. आपण पाहू 8-15 दिवसात कॅल्शियमच्या मेडिसिनने काय फरक पडतोय का, नाहीतर मग तिथून पुढे दुसरी ट्रीटमेंट घेता येईल असं त्यांनी सांगितलं. तर आता पाव कॅल्शियमची उद्यापासून मी स्टार्ट करेन कॅल्शियमची मेडिसिन वगैरे घेणं. कॅल्शियमची मेडिसिन घेण्याआधी जरा जेवणापिवण्याकडे खाण्यापिण्याकडे लक्ष दे. नाही होत, कारण की टायमिंगच नाही. हॉटेलमुळे ना अजिबात जमत नाही. आणि ते सांगते की आता खूप म्हणजे एक 15 ते 20 दिवसाचं हॉटेलला गॅप पडलाय, त्याच्यामुळे खूप डाऊनला आता सध्या आलेली आहे मी. त्याच्यामुळे आता आणखी इम्प्रूव्हमेंट हॉटेलमध्ये करायचं ठरवलंय. अरे बाळा, काय करायचं, ड्रायफ्रुट्स खायचे, जेणेकरून तू 2 जरी बदाम खाल्ले ना तुला ते तितकं एनर्जी. ठीक आहे, ड्रायफ्रूट खात जा. तुला माहिती बदाम काजू खातोयच ना आपण, अजून खात जा. ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. त्याच्यामुळे वेळ नव्हता आणि 2 दिवस मी थोडासा आराम केला. मी म्हटलं ठीक आहे, यूट्यूबला व्हिडिओ नाही करते, पण थोडंसं रेस्ट करावं. थोडंसं रेस्ट केल्यानंतर ना बघता येईल. त्यामुळे मी काही शक्यतो 2 दिवस कुठलेही व्हिडिओज वगैरे शूट केले नव्हते. जे व्हिडिओज होते माझ्याकडे ते मी फेसबुकला, इंस्टाग्रामला, थ्रेडला ह्याला सोडत होते. पण अजिबात मला यूट्यूबसाठी अजिबात एकही व्हिडिओ माझ्याकडे एक्स्ट्राचा नव्हता. मला असं वाटते करून ठेवावेत एक्स्ट्राचे व्हिडिओ, पण आता सध्या नाही करणार आहे. कारण जसं चाललंय तसं ठीक चाललंय, मला तरी असं वाटतं ओके ठीक आहे. बाकी हा लुक माझा कसा वाटतं ते मला नक्की सांगा, कारण की फर्स्ट टाइम तुम्ही मला ह्या लुकमध्ये पाहिलं असणार आहे. याच्या आधी मी कधीही असं पंजाबी सूट वगैरे वेअर केलेलं नाही. आणि हो, ह्याच्यावर मी खूप छान अशी मोजडी घेतलेली आहे पिंक कलरचीच, आणि त्याला अशी मस्त घुंगरं वगैरे. आता मी बाहेर वगैरे जाताना कधी हा ड्रेस वेअर केला ना की मग त्यावेळेस तुम्हाला मी दाखवेल, कारण की आज वेअर केला होता का आम्हाला एक भन्नाट स्क्रिप्ट सुचली होती आणि त्या स्क्रिप्टवरती आम्हाला करायचं होतं व्हिडिओ शूट. त्यामुळे मग मी आज हा ड्रेस वेअर केला होता आणि दक्षला मी कुर्ती दिली होती कपाटातून काढून. पण
आणि आयुष्यात खोटं बोलणार नाही, मी फक्त वरती ड्रेस पेटीकोटवरती ड्रेस वेअर केलाय, कारण की मी घरीच होते, आज काही व्हिडिओ करायची माझी मूड नव्हती, त्यामुळे मी गाऊन घातलेलं होतं घरामध्ये. आणि मग नंतर मी गेला ओढणी घेतली, ड्रेस वेअर केला, वरती ओढणी घेतली आणि हाफ शूट होणार होतं, तर जेव्हा पेटीकोटवरती म्हणजे ठीक आहे घरच्या ह्याच्यावरती कपड्यांवरती पण चालेल असं मी केलेलं आहे. आणि त्यात पण माझे फोटो खूप छान आलेत, मी एक फोटो अपलोड केलेला आहे, तर तुम्ही 1-2 फोटो माझे अपलोड होतीलच, कारण की मी फोटो आधी व्हिडिओच्या आधी मी फोटो अपलोड करत असते, तर मला माहिती तुम्ही माझ्या फोटोंची वाट पाहत असता. आणि खूप छान छान भन्नाट असे छान असे कॉमेंट असतात तुमच्या, प्रत्येकाची कॉमेंटला म्हणजे नाही का खरंच प्रत्येकजण कॉमेंटवरती खूप 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 प्रेम करत असतं, त्याच्यामुळे मलाही खूप आनंद होतो की फोटो शेअर करायला, त्याच्यामुळे मी नेहमी आधी फोटो शेअर करत असते आणि व्हिडिओज वगैरे मी शेअर करत असते. आणि तुम्ही तुमचे इतक्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढता, माझे व्हिडिओज, माझे ब्लॉग्स, माझे फोटोज पाहता, त्याकरता मनापासून आभार. इतकं पाणी पिले तरी आता माझा घसा पुन्हा ड्राय व्हायला लागला, त्यामुळे ठीक आहे जाते मी, कारण की मला ना गरम अजिबात सहन होत नाही आणि खूप उकडते ह्या रूममध्ये, कारण की डोअर विंडो वगैरे सर्व बंद, मला अजिबात सहन होत नाही. तुम्ही पाहू शकता मी अशी घामाने डबडबली आहे, मला अजिबात सहन होत नाही, त्यासाठी मी गावाला वगैरे उन्हाळ्यामध्ये पण जात नाही, आपल्याला सहन होत नाही आपण तिथे जात नाही, सो असं आहे. आणि हा लुक कसा वाटतं ते मला नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, भरभरून प्रेम करा आणि खरंच माझ्यावर खूप 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 प्रेम करा, कारण की मी आतुर आहे तुमच्या फ्रेंडसाठी. लव यू, स्वतःची काळजी घ्या, बाय, टेक